फायनली एचपीनं विक्टस सिरीज मध्ये 5050 ग्राफिक्स कार्ड सोबत लॅपटॉप लॉन्च केलेला आहे, जो i7 मध्ये 13 जनरेशन सोबत असणार आहे. याच्यामध्ये 8GB चं जीपीयू ऍड केलेला आहे. 4060 सिरीज 4050 सिरीज बंद झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळे आता इथून पुढची सिरीज आहे ते 5050 आणि 5060 जीपीयू सोबत येणार आहे. तर त्याच्यामध्ये विक्टस सिरीज जर समजा तुम्ही बघत असाल तर विक्टस मध्ये कंपनीने भरपूर व्हरायटी मध्ये लॅपटॉप i7 मध्ये व्हरायटी मॉडेल लॉन्च केलेले होते. तर 5050 सोबत विक्टस मध्ये गेमिंग परफॉर्मन्स मध्ये पण तुम्ही यूज करू शकताय. जर समजा तुम्ही अॅनिमेशन वर्क करणार आहे, 3D रेंडरिंगचं वर्क करणार आहे, आर्किटेक्चर यूज आहे तर डेफिनेटली यूज करू शकताय. त्यानंतर स्केचअप मेंबर, ऑटोकॅड मेंबर, रेंडरिंग रिलेटेड ऑल जे मेंबर यूज करणार आहे तर ते पण हा लॅपटॉप डेफिनेटली यूज करू शकतात. जर चला तर मग याचा कम्प्लिटली अनबॉक्सिंग करून याचे ऑल डिटेल चेक करून बघूया याचे फीचर्स कशा पद्धतीने, त्याचा लुक कशा पद्धतीने. आता मग अनबॉक्सिंग करायला घेऊया. अनबॉक्सिंग करायच्या अगोदर जर समजा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लॅपटॉपच्या टॉप वरती तुम्हाला इथं विक्टसचा लोगो बघायला भेटेल. ब्लॅक कलरचा बॉक्स येतो. विक्टस मध्ये ऑल सिरीज ब्लॅक कलरच्या बॉक्स सोबत येतात. राईट साईडचे तुम्ही डिटेल्स बघणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला एमआरपी जी बघायला भेटेल की 1,24,000 पर्यंतची एमआरपी आहे. मॅन्युफॅक्चरिंग सप्टेंबर 2025 ची. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग लेटेस्ट 6 मंथ मधलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आता आपण अनबॉक्सिंग करत आहे. सिरियल नंबर तुम्हाला इथं राईट साईडला बघायला भेटेल, जो वॉरंटीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बॅक साईडला जर समजा तुम्ही बघत असाल तर ह्याच्या MS ऑफिसचं लायसन आहे. MS ऑफिस 2024 याच्यामध्ये लायसन प्री इन्स्टॉल येते, ते लाईफ टाईमसाठी राहणार आहे. 100GB क्लाउड स्टोरेज असते, ते 1 इयरसाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले जाते. त्यानंतर अदर डिटेल्स बघत असाल तर लेफ्ट साईडला तुम्ही इथं चेक करू शकता. याचं जे मॉडेल आहे HP विक्टस गेमिंग लॅपटॉप आहे 15-FA2309TX हे नवीन आलेलं मॉडेल आहे. त्यामध्ये i7 13 जनरेशन आहे. 1360020H हा प्रोसेसर राहणार आहे. 1 TBचे SSD राहणार आहे. तुम्ही SSD जर समजा वाढवणार असाल तर डेफिनेटली वाढवू शकता. ड्युअल सॉकेट चॅनल राहणार आहे. 24GB रॅम DDR5 मध्ये प्रोव्हाइड केली आहे. विंडोज 11 लायसन राहणार आहे. 15.6 इंची डिस्प्ले याच्यामध्ये राहणार आहे. 300 निट्स सोबत डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केला आहे. 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे. ग्राफिक्स कार्ड बघत असाल तर 5050 ग्राफिक्स कार्ड 8GB मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 4 सेलमध्ये बॅटरी 70 वॅटची बॅटरी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर तुम्ही हा लॅपटॉप अनबॉक्सिंग करून घेऊया. यामध्ये जो अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे 200 वॅट मध्ये अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे. ब्लू पिन मध्ये पिन प्रोव्हाइड केलेला आहे. 200 वॅटचा अडॅप्टर प्लस पॉवर कॉर्ड एक प्रोव्हाइड केलेली आहे. या लॅपटॉपच्या आता आपण ऑल डिटेल चेक करूया. यामध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो i7 मध्ये 13 जनरेशन आहे. 13620H सिरीजचा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. हा अप टू 4.9 GHz पर्यंत प्रोसेसरचं मॅक्स स्पीड आहे विथ इंटेल टर्बो बूस्ट टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. जो लॅपटॉपचा प्रोसेसर प्रोव्हाइड केला आहे तो 10 कोर प्लस 16 थ्रेड सोबत प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. रॅम जे याच्यामध्ये प्रोव्हाइड केले ते मेमरीची रॅम तुम्ही चेक करू शकता. 24GB मध्ये DDR5 ची रॅम असणार आहे, जी 5700 MHz मध्ये सिंगल स्ट्रीप आहे. जर फ्युचरमध्ये तुम्ही याच्यामध्ये रॅम अपडेट करणार असाल तर डेफिनेटली अपडेट करू शकता. याच्यामध्ये ड्युअल सॉकेट चॅनल प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही डेफिनेटली रॅम अपडेट करू शकता. SSD जे प्रोव्हाइड केलेलं आहे 1 TBची NVMe SSD प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामध्ये पण तुम्हाला ड्युअल चॅनल येतात, त्यामुळे तुम्ही SSD सुद्धा याच्यामध्ये फ्युचरमध्ये अपडेट करू शकताय. ग्राफिक्स कार्ड जे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते ग्राफिक्स कार्ड RTX 5050चं ग्राफिक्स कार्ड या लॅपटॉपमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, जे 8GBचं DDR7 वाले डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये असणार आहे. विथ इंटेल UHD वालं पण ग्राफिक्स कार्ड शेअर्डमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, जे शेअर्ड GPU सोबत तुम्हाला इंटरनल प्रोसेसर सोबत प्रोव्हाइड केलेलं असते. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड तुम्हाला जर समजा हायर वर्क करणार असेल तर डेफिनेटली तुम्ही यूज करू शकता. डिस्प्ले जो या लॅपटॉपमध्ये प्रोव्हाइड केला आहे तो 15.6 इंची फुल HD डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याचं रिझॉल्युशन 1920x1080 पिक्सेलमध्ये याचा डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. IPS असणार आहे. मायक्रो एज अँटी ग्ले डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. विथ 300 निट्स सोबत ब्राईटनेस याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 16:9 ॲस्पेक्ट रेशो प्रोव्हाइड केलेला आहे. जर वेबकॅमबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर याचा वेबकॅम जो प्रोव्हाइड केला आहे तो 720 पिक्सेलचा याच्यामध्ये वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे, जो 720 पिक्सेलमध्ये वेबकॅम असणार आहे आणि नॉईज कॅन्सलेशनसुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे.
लॅपटॉपच्या पोर्टबद्दल जर माहिती हवी असेल, लॅपटॉपच्या राईट साईडला तुम्ही चेक करू शकता. AC अडॅप्टर पोर्ट, USB पोर्ट 3.0चा पोर्ट प्रोव्हाइड केला, मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. लेफ्ट साईडचे पोर्ट बघत असाल तर एक HDMI पोर्ट, USB पोर्ट, लँड पोर्ट, RJ लँड पोर्ट पण प्रोव्हाइड केलेला आहे आणि टाईप सीचा पोर्ट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. टचपॅड तुम्हाला बिग साईजमध्ये टचपॅड आहे ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आताच आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल चेक केले, ऑल फीचर्स चेक केले. जर समजा या लॅपटॉपचे तुम्हाला कॉन्फिगरेशन पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकताय. आणि लेटेस्ट प्राइस तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवरती भेटून जाईल, त्यामुळे नक्कीच आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा. आणि अशाच नवीन नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन लॅपटॉप आपण अनबॉक्सिंग करता येते त्याचे रिव्ह्यू तुम्हाला कम्प्लिटली नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. आणि तुम्हाला कोणत्या लॅपटॉपचा जर समजा डिटेल मध्ये रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये पण ते लॅपटॉप रिलेटेड रिव्ह्यू विचारू शकता. तुमच्यासाठी लवकरात लवकर त्या लॅपटॉपचा रिव्ह्यू आपण आणण्याचा प्रयत्न करूया. तर लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.